वरळीत पुन्हा एकदा भरधाव BMW गाडीचा कहर बघायला मिळाला आहे। या नवीन झालेल्या अपघातात जखमी झालेल्या 28 वर्षीय इसमाचा 7 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला। आपण सध्या वरळी पोलीस ठाण्यात आहोत, जिथे ही अपघातग्रस्त झालेली BMW गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। ही संपूर्ण घटना 20 जुलैची आहे। 20 जुलैला विनोद लाड नावाचे गृहस्थ आपल्या कामावरून घरी येत होते, तेव्हा अब्दुल गफान खार मार्गावरती वांद्रे वरळी सिलिंगच्या जवळ याच BMW गाडीने त्यांना पाठवून धडक दिली। ही धडक एवढी जबरी होती की त्या धडकेत विनोद लाड यांच्या डोक्याला जखम झाली। त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आलं, त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली, मात्र ते कोमात गेले आणि अखेर 7 दिवसानंतर त्यांचा मृत्यू ओढवला। याच वरळी पोलीस ठाण्यात 9 जुलैला अशाच प्रकारे एका BMW गाडीच्या धडकेत कावेरी नाखवा यांचा देखील मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शाला याला अटक केली होती आणि ही BMW देखील अद्यापही पोलीस ठाण्यात आहे। आणि त्यासोबतच जो नवीन अपघात झालेला आहे त्या प्रकरणातील जी BMW आहे तिला देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे। किरण इंदुलकर नावाचा चालक ही गाडी अपघाताच्या वेळेला चालवत होता। सुरुवातीला त्याच्यावरती बेदरकारपणे गाडी चालवणं आणि जबर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता विनोद लाड यांचा मृत्यू झाल्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरण्याचं कलम आता वाढवलं जाईल, अशी माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।